नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूब जॉकी निलेश पुन्हा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो डे स्पेशल आमच्या या सिरीजमध्ये. आपण आतापर्यंत भरपूर असे क्रांतिकारी पाहिले आणि खूप महत्त्वाचे पाहिले, त्यांचा इतिहास ऐकण्याचा प्रयत्न केला आणि असंच आपला प्रवास पुढेही चालत राहणार आहे. जर तुमचं काही सजेशन असेल तर ते आम्हाला सांगत जा आणि शिवाय तुम्हाला आमचे जर काही एपिसोड आवडत असतील तर ते नक्की शेअर करा, जेणेकरून ते अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याबद्दलची जागृती निर्माण होईल समाजामध्ये, जी सध्या खूप गरजेची आहे. येऊया आजच्या विषयाकडे. आज तारीख आहे 26 जून 1874. आज एका महान व्यक्तीचा, एक समाज सुधारकांचा जन्म झाला होता 26 जून 1874च्या दिवशी. मी बात करतोय राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची. आज आपण शाहू महाराजांबद्दल जाणून घेणार आहोत. कोल्हापूरचे संस्था त्यांच्या अंतर्गत होती त्यावेळेला. तर हे तिकडचे राजे होते, पण राजे तर खूप झाले होते आणि हा ब्रिटिश काळही होता. पण एक राजा म्हणून जनतेबद्दलचं जे जवळीक असणं गरजेचं होतं, त्यांचे प्रश्न समजून घेण्याची गरज होती, ती या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ती समजून घेतली गेली होती आणि त्यामुळे या महान व्यक्तीने त्यात कार्यही खूप सुंदर केलेलं आहे. आणि खरंच आपल्याला जर आपल्या भारतीय इतिहासामधील एक काळिमा म्हणू शकतो तो आहे की जातभेद होता, वर्णभेद होता, आपण ऐकूनच असाल अस्पृश्य, शूद्र वगैरे. खूप मोठा फरक होता. म्हणजे एकीकडे पूर्ण देश किंवा सगळा मोठा समाज हा ब्रिटिशांशी लढत होता भारत स्वतंत्र करण्यासाठी, तर दुसरीकडे आपल्या भारताच्या स्वतःच्याही काही समस्या होत्या ज्या फार खोल होत्या. म्हणजे मी ज्या काळाची बात करतो त्या काळात अक्षरशः अस्पृश्यांना किंवा शूद्रांना पाणी सुद्धा दिलं जायचं नाही, हाताने लांबच उभं केलं जायचं आणि उपासमारीमुळे किंवा अक्षरशः पाणी न मिळाल्यामुळे किंवा अन्न नाही मिळाल्यामुळे आणि काम तर त्यांना मिळतच नसते कुठे, त्यामुळेच त्यांनी खूप आयुष्य फार वाईट परिस्थितीत ते जगत असे आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्यावर नेहमी राहत असे. आणि त्यावेळेला गरजेचं होतं की सगळा वर्ग एकत्र येऊन एकता निर्माण करण्याचं. तेव्हा हा भेदभाव खूप मोठ्या प्रमाणात चालूच होता. शिवाय काही गोष्टी त्यांनाही मोठा त्याचा प्रभाव वाढत गेला आणि त्यामुळे सुद्धा यांना अजून खाली लेखलं गेलं. माणूस म्हणून माणसासाठी काहीतरी आयुष्यात करावं असा आपण आज माणुसकीच्या नात्याने विचार करतो, पण त्यावेळेला ह्या लोकांच्या बाबतीमध्ये माणुसकी मिळली कशी होती हा प्रश्न पडतो कधी कधी. आणि खरंच परिस्थिती वाईट होती. अशाच सगळ्या परिस्थितीला बघत वाढले होते छत्रपती शाहू महाराज. मी पहिले यांचा इतिहास सांगतो. राजश्री शाहू महाराज जे आहेत ते चौथे शिवाजी महाराज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वंशामधले चौथे शिवाजी, यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी राणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतलेले होते. त्यांचं मूळ नाव यशवंत होतं, पण जेव्हा त्यांना दत्तक घेतलं गेलं तेव्हा त्यांचं नाव शाहू असं ठेवण्यात आलं होतं. त्यांचा जन्म झाला होता 26 जूनला. लहानपणापासूनच ते आता राजकीय एक राजा म्हणून पुढे उभे राहणार होते, त्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारचं शिक्षण देण्यात आलं. त्यांना सगळ्या प्रकारचे व्यायाम, खेळ, सगळ्या गोष्टी त्यांना लहानपणापासूनच शिकवल्या जात असे. मोठे होत असता त्यांच्यावरही संस्कार घडत गेले. पण हे सगळं होत असताना त्यांना एक गोष्ट निदर्शनात आली आणि वारंवार येऊ लागली, जे मी सांगत होतो की त्यांना दिसू लागलं की समाजामध्ये खूप मोठा भेद आहे आणि भयंकर येतो परिस्थितीच्या पलीकडे. इवन त्यांच्यासोबत पण एक घटना घडली होती विचित्र, आणि त्यामुळे त्यांना त्याचा जास्त धक्का बसला आणि मग ते कळून गेलं होतं की हा भेद जर नाही काढला किंवा हे असंच चालू राहिलं तर परिस्थिती अजून खराबच होत राहील. आणि एक राजा म्हणून सुद्धा त्यांचं कर्तव्य होतं जनतेसाठी, आणि त्यामुळे त्यांनी अस्पृश्य वर्गासाठी आणि शूद्र वर्गासाठी खूप मोठं कार्य केलं, ज्याच्यावर आज आपण बोलणार आहोत. सर्वात प्रथम मी यांच्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो. एक म्हणजे आरक्षणचे जनक यांना म्हणतो, कारण त्यावेळेला आरक्षण देण्याचं काम यांनी केलं होतं या वर्गाला. ते कसं तेही पुढे डिस्कस करूया. दुसरं एक महत्त्वाचं की यांनी विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं होतं, त्याची सुरुवात केली होती. म्हणजे विधवा झाल्यानंतर त्या काळी अक्षरशः सती जायच्या किंवा सती प्रथेतून पण वाचून राहिली ती, तरी तिला पुन्हा विवाह करणं म्हणजे समाजासमोर खूप मोठा प्रश्न असायचा आणि त्यामुळे समाज त्याला कधीच परवानगी द्यायचा नाही. त्यामुळे पण तिचं आयुष्य अशाही प्रकारे बर्बाद व्हायचं, त्याला यांनी प्रोत्साहन दिलं. आणि तिसरं म्हणजे इंटरकास्ट मॅरेज, म्हणजे दुसऱ्या जातीत लग्न करण्याची जी परवानगी ती त्यांनी सुरुवात केली.
आणि नुसतं त्यांनी त्याच्यावर बोलणं किंवा सांगणं किंवा प्रचार नाही केला, तर त्यांनी स्वतःच त्यांच्या घरातील एका त्यांच्या बहिणीचं लग्नसुद्धा इंटरकास्ट मॅरेज झालेलं आहे. सो त्यांच्या या सगळ्या गुणातून कळत आहेत की ते किती खुल्या मनाचे होते आणि त्यांचे विचार किती मोठे होते. म्हणजे आज जिथे आपण आजही भरपूर पुढारी आहेत की या गोष्टीबद्दल फक्त बोलतात, धर्मभेदबद्दल किंवा बस बोलतात, त्याच्यापुढे काही होत नाही, तिथे असा एक व्यक्ती त्या काळामध्ये घडतो जो याच्यावर काम करतो. आणि अशा प्रकारे त्यांची खूप महत्त्वाची, जसं शिक्षण मोफत त्यांनी दिलं होतं, सगळ्यांना समान हक्क देण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरुवात केली अशा प्रकारे त्या सांगतो. ते पहिले तर तेव्हा त्यांना कळलं की अस्पृश्यांना नोकरी वगैरे देणार नाही किंवा त्यांच्या बोलण्यावरून पण लोक त्यांना नोकरीवर ठेवत नव्हते, तेव्हा त्यांनी काय केलं तर स्वतःहून त्यांना काही धंदे दुकानं वगैरे खोलून दिले, उद्योगधंदे लावून दिले, जसं कोणाला हॉटेल खोलून दिलं, कोणाला काय. आणि स्वतः त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन ते जेवू लागले, त्यांच्या हात चहा वगैरे पिऊ लागले, जेणेकरून राजाच जर जातोय तर बाकी जातील या उद्देशाने. आणि हे खरंच त्यांनी स्वतः केलं होतं. त्याच्यानंतरही प्रश्न मिटत नव्हता, मग त्यांनी नोकरीसाठी आरक्षण केलं. त्यांनी प्रस्ताव मांडला हा की 50% आरक्षण हे अस्पृश्यांसाठी असेल, अगदी तिजोरीच्या रक्षकांपासून, खजानाच्या रक्षकापासून ते सरकारी नोकरींमध्ये. आणि हे खूप महत्त्वाचं पाऊल होतं त्यावेळेचं. आणि याला खूप मोठा विरोध झाला होता, कारण कोणताही जो मी बोललो ज्याप्रमाणे त्यावेळेला जातीवर आणि भेद एवढा होता की ब्राह्मण समाज किंवा मोठा एक समाज तो त्यांना सोबत काम करू द्यायला परवानगी देत नव्हता. आणि या उलट पूर्ण सर्व राजांनी त्यांचा विरोध केला शाहू महाराजांचा. शाहू महाराजांना हे कळून आलं की सगळे माझा विरोध करतात. विरोध काय तर त्यांना एडे म्हणायला लागले होते सगळे त्या काळामध्ये. आणि ही गोष्ट मी तुम्हाला बोलताना वाटत असेल की ती काही म्हणजे बोलताना खूप नॉर्मल वाटत असेल, पण तुम्ही रिअली सांगतो की हे अशा गोष्टी घडल्या आहेत. आज जर ती गोष्ट घडत असेल तर आपल्याला कळलं असतं, पण ती तेव्हा घडली आहे. सो एक राजा वेळात गिनती होऊ लागला. आणि शाहू महाराजांना कळत नव्हतं की हा प्रस्ताव आता मी जो मांडलाय तो कसा लागू करू आणि याच्यासाठी मी सगळ्यांना कसं तयार करू. झालं काय, त्याने एक दिवशी एक घटना घडली, खूप सुंदर घटना, ही नक्की ऐका आजच्या लोकांनी, आणि आजही ती गोष्ट खूप महत्त्वाची पडते. सुरुवात पहिले अशी करूया की त्यांनी ह्यांना नोकरीचं ठरवलं, पण नोकरी त्याच्यावर त्यांना शिक्षण देणं हे गरजेचं होतं, कारण शिक्षण असेल तर त्यांना काम करता येणार नव्हतं. आणि म्हणून त्यांनी पहिले तर सर्वांना समान हक्क म्हणून शिक्षणाची मुभा केली, सोय केली. वेगळ्या शाळा त्यावेळेला त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा असायच्या, त्या त्यांनी बंद केल्या, सगळ्यांना एकत्र बसवू लागले. आणि मोफत आणि शिक्षण महत्त्वाचं केलं, कंपल्सरी केलं. त्याच्यामुळे सगळ्यांना शिक्षण मिळू लागलं होतं. प्रश्न आता नोकरीचा, जिथं 50% आरक्षण दिलं पण तिकडे विरोध निर्माण झाला. मग शाहू महाराजांनी काय केलं, एके दिवशी आपल्या आजूबाजूच्या ज्या काही संस्थान होते त्यांच्या राजांना आमंत्रण दिलं घरी. सगळे आले सुद्धा. आणि शाहू महाराजांनी सगळ्यांना, मग सगळे आले होते आजूबाजूचे राजे, त्यांच्यासोबत ते फिरू लागले बागेत, एक गप्पा मारता मारता. अचानक त्यांनी सगळ्यांना सांगितलं की चला जरा मी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. सोबत घेऊन जातात तिथं घोड्यांच्या तबेल्याकडे, सगळे तिकडे जातात. काही कळत नाही की काय चालू आहे यांच्या मनात, बाकीच्यांना उभे राहतात. मग शाहू महाराज सगळ्या राजे जे आलेले असतात त्यांना दाखवतात की ते बघा मैदानात काय चालू आहे. तर मैदानात तिकडे एक मैदानाच्या मधोमध काही चारा टाकलेला असतो घोड्यांसाठी, आणि सगळ्या घोड्यांना मोकळं सोडलं असतं. जे 100 घोडे असतात त्यांना सगळ्यांना मोकळं सोडलं जातं, सगळे त्याच्यावर जाऊन ते खाऊ लागतात. तर शाहू महाराज त्या सगळ्यांना विचारतात तुम्हाला तिथं काय दिसतंय. ते बोलले काय दिसतंय, चारा टाकलाय आणि सगळे घोडे सोडलेत आणि ते खातात आहे चारा, मधोमध ठेवलाय चारा. तू येडा झालाय बोलतो, तुला काय कळते कळत नाही. आणि ते खरंच अजून येडाच बोलतात त्यांना. शाहू महाराज बोलतात ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला काय कळलं नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडतं. शाहू महाराज त्यांना पुन्हा तिथं आणतात, पुन्हा ते घोड्यांची ती स्थिती दाखवतात. सगळे सोडतात, घोड्यांमध्ये चारा ठेवलाय, काही घोडे खातात ते, काही मागे पुढे होतात ते. तरी पण बाकीचे काही उत्तर देत नाही, बाकीचे येड्यातच गिनती करतात शाहू महाराजांना. जेव्हा शाहू महाराज प्रश्न विचारतात की तुम्हाला काय दिसतंय का, तिसऱ्या दिवशी सलग असं घडतं. मग चौथ्या दिवशी शाहू महाराज काय करतात, त्यांना पुन्हा तिकडे आणतात फोर्स करून. ते आता यायलाही रेडी नसतात पण येतात. आणि ह्यावेळेला शाहू महाराजांनी काय केलं, असं जे मैदानात मोकळे सोडून दिले असतात घोडे एका ठिकाणी चारा टाकून, त्यांना सगळ्यांना लाईनीशीर बांधलेलं असतं, प्रत्येकाला वेगवेगळा एक स्पेस सोडून, आणि प्रत्येकासमोर थोडा थोडा चारा टाकलेला असतो जे ते खात असतात. मग शाहू महाराज त्या सगळ्यांना विचारतात मी 3 दिवसापासून तुम्हाला एक दाखवतो घटना की मैदानात मी सोडलंय सगळ्या घोड्यांना एकत्र, आणि मध्ये एक चारा पडला आणि तिकडे सगळे खायचा प्रयत्न करतात. ती पद्धत बरोबर होती माझी त्यांना खाऊ घालण्याची, की आता हे लाईनीशीर यांना व्यवस्थित ठेवलंय, प्रत्येकासमोर चारा ठेवलाय, ही व्यवस्थित आहे. सगळे राजे बोलले हो हीच व्यवस्थित आहे, कारण यातून सर्वांनाच चारा मिळतोय. तिथे सगळा गोंधळ होता. शाहू महाराज बोलले एक्झॅक्टली मला हेच बोलायचंय. ज्या वेळेला मी मैदानात सगळं मध्ये चारा ठेवून सगळे घोडे सोडून द्यायचो, तेव्हा काही मोठे घोडे होते किंवा जे ताकदवान घोडे होते तेच फक्त ते खाऊ शकत होते, बाकी घोड्यांना भेटायचं पण नाही खायला. आणि ते एवढे खात होते की तेच फुगत होते आणि बाकी सगळे उपाशी राहत होते.
त्यामुळे ते फुगलेले घोडेही माझ्या काही कामाचे नाही, कारण ते तेवढे पळू शकणार नाही. आणि उपासमार राहून वीक झालेले घोडेही माझ्या कामाचे राहणार नाही. आणि आपल्या समाजाची स्थिती सध्या अशीच आहे. एक समाज ज्याला आपण सगळं काही सन्मान मान किंवा सगळ्या गोष्टी त्यांनाच उपलब्ध होतात, त्यामुळे ते एवढे आळशी झालेत की उद्या ते आपल्या खरंच काही कामाचे राहणार नाही. आणि एक समाज ज्याला आपण अजिबात काही देत नाहीये आणि त्याच्यामुळेही तो काही कामाचा राहणार नाही. मग हे जर मिटवायचं असेल तर अशा प्रकारे सर्वांना समान शिक्षण हक्क दिला पाहिजे, सर्वांना समान नोकरीची संधी दिली पाहिजे, सर्वांना समान सगळ्या गोष्टीमध्ये उभा असली पाहिजे. आणि तेव्हा जाऊन बाकीच्या संस्थानातील राजांना ही गोष्ट पटते. आणि खरंच ही किती सुंदर एक्झाम्पल त्यांनी दिलं होतं शाहू महाराजांनी. आजही ते खूप आवडण्यासारखं, मला तर खूप आवडलं हे एक्झाम्पल. आणि तेव्हा त्यांना पटतं आणि कुठेतरी या गोष्टीला मग सुरुवात होते. आणि मग ह्यानंतर शाहू महाराज मी सांगितलं असं 50% आरक्षण घोषित करतात आणि जे सांगितलं तसं शिक्षणही मोफत करतात. आणि ह्याच कारणामुळे त्यांना आरक्षणचे जनक म्हटलं जातं बहुतेक. आणि हेच ते महत्त्वाचं कारण होतं. आता तुम्हाला माहिती असेल तर आपले भारतीय संविधान ज्याने लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्यांना सुद्धा त्यांनी खूप मोलाची मदत केली शिक्षणाच्या बाबतीत, शिष्यवृत्तीच्या बाबतीत नंतर सुद्धा. आणि त्यांचा नेहमीच एक प्रयत्न असायचा शाहू महाराजांचा की जो ज्याच्यात कॅलिबर आहे, जो कॅपेबल आहे, ज्यात कौशल्य आहे, त्याला संधी मिळाली पाहिजे. संधी मिळाली तर तो संधीचं सोनं करू शकतो, त्यात ती कॅपॅसिटी. आणि याचं एक ज्वलंत आणि सर्वांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही आणि मी हा विचार करायला हवा की एक अस्पृश्य शूद्र ज्या जातीला खूप समाजाने वाढीत टाकल्यासारखं किंवा खूप गलिच्छ वर्तणूक दिल्यानंतर त्यातून असे आंबेडकर घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि शाहू महाराजांच्या प्रयत्नांना खरं यश मिळालं जेव्हा असे एक मोठे भारतरत्न आपल्याला प्राप्त झाले. आणि हेच मोठं एक्झाम्पल आहे. आता आज काय स्थिती आहे, आता तुम्ही बोलाल हा विषय संपलेला आहे, आज आरक्षण वगैरे सगळ्यांना हवं तसं व्यवस्थित कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलं आहे, संविधानामध्ये दिलं आहे. त्यामुळे आज आणि तसंही आपण आता वागत नाही एकमेकांसोबत, कोणी कुठल्या धर्माचा किंवा कुठल्या जातीचा त्या पद्धतीने सगळे मित्र नातेवाईक एकत्र राहतो. बट तरी एक क्वेश्चन तुम्ही डोक्यामध्ये तयार करा आणि तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल. खरंच म्हणजे आपण ते आता एकत्र झालोय बिकॉज आता सगळा समाज एकवट आहे, पण आजही आपण एखाद्याला जातीवरून बोलत नाही. मी सरळ एक्झाम्पल नाही बोलतो, म्हणजे कोणी जर इथून गेला तर अरे हा XY जातीचा आहे ना रे, किंवा काही गप्पा मारता मारता एकमेकांबद्दल विचारत किंवा अरे तो त्या जातीचा आहे, तोंडावर नाही बोलणार पण पाठीवर बोलणार. तो जे जात आहे, जे धर्म आहे, जे जात हा ठपका लागलेला आहे तो तर गेला नाहीये. वागणूक बदलू शकते पण माइंडमध्ये जे विचार करतोय अजून पण आपण ते क्लिअर झालेत का, हा मोठा प्रश्न आहे. मागच्या पिढीने काय केलं ते तुम्ही पाहिलंय किंवा त्यातून ते आले, ही मोठी गोष्ट. आज आपल्या पिढीची काहीतरी जबाबदारी बनते या गोष्टीकडे अजून एक पाऊल उचलल्याची आणि हे विचारांना कुठेतरी अजून नवीन लेवलला न्यायची, म्हणजे सगळं संपवण्याची गरज आहे. एक क्लिअर करतो, फार सिम्पल स्टडी आहे. मला माहिती नाही लोक का करत नाही. हे जे जात धर्म आहे तुम्ही जर याला नोटीस कराल ना तर हे प्रत्येकाला इतिहासामधून किंवा त्यांच्या समाज जीवनामधून कामावरून त्यांना ते देण्यात आलं. कोणी चांभार आहे, कोणी न्हावी, त्या हिशोबाने असं प्रत्येकाला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आपण असं बोलू शकतो की एखाद्याला कामामुळे त्याच्या जाती मोडलं गेलं तशी ओळख झाली, ना की जातीवरून तुम्ही त्याला लेवल काढा. हा खूप वेगळा आहे, तुम्ही याला खूप जरा डीपमध्ये विचार करा. तसंच काहीच आहे आता आहे. आणि आता तर तो विषय झाला नाही की कोणी आपलं पारंपरिक काम करतं, हा मोठा प्रश्न झाला, नाहीच करत. तो सगळे इक्वल आहे, सगळे नोकरी करतात, सगळे जॉब करतात. मग तुम्ही अजून पण कास्टला का माइंड करतात? जर त्याला तुमच्या संस्कारासाठी येणाऱ्या पिढीला आपला इतिहास माहिती असावा म्हणून खूप गरज आहे. असंही चालणार नाही की जात धर्म मिटवून टाकणं, नो कास्ट, हे होऊ शकत आणि हे करणं खूप जास्त भयानक आहे. हे असलंच पाहिजे, कारण जर कास्ट नसेल तर त्याला इतिहास कळणार नाही आणि इतिहास कळला नाही तर तो वर्तमानात काय जगेल, भविष्य काय बघेल. आणि असे काही लोक आहेत अजूनही बाहेर जे अशा लोकांना पकडायला बसले असतात. सो संस्कारांसाठी इतिहासासाठी कास्ट माहिती असणं गरजेचं आहे, पण ती कागदावर आणि संस्कारामध्ये राहू द्या. तिचा वापर असा समाजामध्ये करू नका जेणेकरून एखाद्याला दुःख होईल किंवा त्याच्यामुळे राजकारण होईल. हो, आज एक आणि एकच कारण राहिले जात धर्म किंवा ह्यामध्ये डोकं घालण्याचं, ते म्हणजे राजकारण. राजकारण आलं की ह्या विषयांना तोंड फुटतात. त्याला कारणीभूत कुठेतरी आपणच आहे. कारण एखादा उद्या कुठल्या जाती धर्माबद्दल बोलतो आणि आपण त्याला रिस्पॉन्स करतो आणि आपण एक नाही करत, भरपूर लोक करतात. म्हणजे कोण मूर्ख आहे याच्यावरून आपण समजू शकतो. दॅट्स नॉट टॉपिक ॲक्च्युली, मला त्याबद्दल बोलायचं नाही आहे, बट ठीक आहे. सो आजच्या परिस्थितीमध्ये हा विषय खूप महत्त्वाचा आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा. आणि त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त
हा दिवस उजाडला आणि आम्हाला सांगण्याची ती संधी मिळाली. होप सो तुम्हाला आजचा हा एपिसोडही आवडला असेल. कमेंट्समध्ये तुमचे सजेशन नक्की कळवा. उद्या नक्की भेटू नवीन इतिहास नवीन माहितीसोबत. आणि छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना सन्मान वंदना देऊन हा एपिसोड मी इथं संपवतो. जय हिंद, जय भारत.